तर नमस्कार मित्रमंडळी, तर मी आहे आकरे ब्लॉग मध्ये स्वागत करतो। तर दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण जात आहोत एकविरेला। तर आपण पहिला स्पॉट घेतलेला आहे रायगड। तर आपण जात आहोत पहिला, आता आपण थांबलेले आहेत पेट्रोल पंपला। आपण पेट्रोल पंप आम्हाला जस्ट काय माहिती नाही मिळत, आम्ही आता कुठे ते पण नाही। आता ही आपली बस आहे, सर्वजण जातील। आता आपल्या एकविराचा ग्रुप आहे हा। दरवर्षी प्रमाणे हाच आपला ग्रुप असतो। तर जाऊया आता पुढे। तर आता आम्ही थांबले पेट्रोल पंपला। ही आमची मंडळी आहे सर्वजण। हे आपला एकविराचा ग्रुप आहे आपला सर्वजण। तर आपला हा आहे आपला अक्षय भाऊ, आपला काहीतरी बोलतो आता आम्ही पेट्रोल पंपवर थांबले पेट्रोल टाकण्यासाठी, इंडियन ऑइल। आणि आता आमच्या मुलांची म्हणजे युनिक स्टाईल म्हणजे गरबा ना त्याची इकडे इच्छा झाली आहे पेट्रोल पंपवर। आता पेट्रोल पंपाला काय बोलेल, हे गरबा खेळायला इकडे एवढे लांबून आलेत काय, पण आमची मुलं खेळणार, नाचणार, गरबा खेळणार। अरे 12 वर्ष नोकरी केली धन्या पैशात, काय केलं धन्या पैशात, काय केलं 12 वर्ष नोकरी केली धन्या पैशात, काय केलं धन्या पैशात, काय केलं तुझ्यासाठी बंगला बांधिला, तुझ्यासाठी बंगला बांधिला, तुझ्यासाठी बंगला बांधिला। तर आता आपण होते पेट्रोल पंप। तुम्ही बघितलं असेल की आपल्या पोरांचा मूड झाला डायरेक्ट बस मध्ये होते। एक म्हणजे पेट्रोल पंपला थांबली आपली बस। ते बोलते चला नाचूया। पंकू भाऊ बोलला की आपण नाचूया। पंकू भाऊ बोललो मी गाणं बोलेल, नाहीतर मीच नाही काढला त्याचा टेशो, तो पण त्याचा छोट्या मुलांचा आहे असा। रायगडला पोचल्यावर प्रथम तर आपण ती रूम घेतलाय। आपली मंडळी इकडेच आहे। आता आपण नाश्त्याची तयारी करत आहेत, म्हणजे आपला पंकू भाऊ आपला कुक। चला तुम्हाला दाखवतो चला थेट। आपला नाश्ता म्हणजे पंकू भाऊने केलेला, सकाळची मेहनत सर्वांची आणायला। हा आपला पंकू। काय बोलतात तुम्ही? काय बोलू भाऊ, सुप्रभात। आपल्या पोरांसाठी नाश्ता तयार आहे। जय शिवराय। तर आता आमची अंघोळ वगैरे करून झाली। आता आम्ही निघतील रायगड बरोबरती। हा व्ह्यू बघा तुम्ही, फॉग जाम झालेला आहे भाऊ। हॅलो 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 गाईज, हाऊ आर यू? गुड गुड। व्ह्यू बघा व्ह्यू। आमचे रूम इथे खाली आहे या साईडला। आता या साईडून आपल्याला जायचं आहे। तर आता आम्ही निघालो रायगडवर चढायला। तर आमचा इथे पाटीच रूम आहे। पाटी रूम वरून आपण अंघोळ वगैरे करून आता निघतात आपण वरती। आपल्या रूम वरून काहीतरी 15 मिनिटावर दुरीवर वरती पायऱ्यांवर चढायला आहे। आम्ही आता तिथे जातो सर्व। तर आता जाऊया। हा व्ह्यू बघा तुम्ही, व्ह्यू किती छान दिसतो बघा, मस्त वाटतं एकदम। आपला व्हिडिओ काढणारा म्हणजेच देवगण आरेकर। चला जाऊया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती
महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के तर आता जात आहोत आपल्या मेन रोडला वरती. इथून काहीतरी आपल्याला बोलले 5 मिनिटं अंतरावर आहे आमचा. आम्ही निघालोय अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले रायगडावर. किल्ले रायगड. तर आता आम्ही आले मध्यभागी पण नाही आलेत अजून. आम्हाला अजून पहिला दरवाजा पण नाही लागले असेल. आमची मंडळी पण पाठीच आहे अजून, बाकी गेली पुढे. हा आमचा गळूप्रेमी मिस्टर सचिन आरेकर. काय बोलतात तुम्ही? वर्षापासून इच्छा होती की आपल्या राजांचा रायगड हा जायचा, तो पण रोपवेने नाही, तो चढायचा तो पायऱ्यांनी. बघूया आज आम्ही अनुभवतोय ज्या पायवाटाने आपले महाराज अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज ज्या पायऱ्यावरून चालत होते तेच पायऱ्या आज आम्ही अनुभवत आहे. खूप बरं वाटत आहे चालून. आहे मागे आमची मंडळी सर्व प्रोत्साहन देत आहेत, त्यांच्या सहकार्याने चालत आहे. जय भवानी, जय शिवाजी. किल्ल्याला त्या तटबंदी नव्हती मोगलांना आक्रमणाची संधी. किल्ल्याच्या वती भोवती काटेरी रान आहे, काटेरी रान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. ओम नमो पार्वती पते. हर हर महादेव. आपला भाऊ आता थकलेला आहे. काय बोलतो पंकू भाऊ? नाही सोडणार, जिद नाही सोडणार, पण चढणारच, चढणारच, महाराजांच्या चैत्रभूमीवर जाणारच. जाणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझ्या लाईफ मधला मी पहिल्यांदा असा एक्सपिरियन्स घेत असेल छत्रपती शिवाजीच्या महाराजा गडवर, म्हणजेच की रायगड. अजून मध्य पायरी पण नाही चढले मी. पहिला दरवाजा म्हणजे चित्ता दरवाजा, अजून तो सुद्धा पाहायला मिळाला. अजून किती वर आहे. त्या टायमातल्या मुघलांना माझा दंडवत नमस्कार. नमस्कार. आज महाराज नसते तर आपण नसतो. महाराज तुम्हाला साष्टांग नमस्कार. नमस्कार. पुढचा व्ह्यू पण मस्त आहे. वा. आमची मंडळी पुढे आहेत. नामचा पंकू भाऊ पाटी. थकलोय पूर्ण मी, जिद्द नाही सोडणार. जिद्द नाही सोडणार. आमचा हा जिद्द नाही सोडणारा मिस्टर सचिन आरेकर. बघूया तुम्ही घरी चला असेल तो. नाही सोडत. हा. आमच्यातला एकच रोपेला गेलाय, तो पण आमचे काका गणेश भुवनेश्वर कुमार. आता तुम्ही बोलू शकता भुवनेश्वर कुमार. पायाचा प्रॉब्लेम आहे थोडासा, नाही चालू शकत.
जात होता आमचे सर्व मंडळी इकडेच आहेत. आता मी त्यांना ओव्हरटेक करत आहे. आपला पोर्णेश भाऊ, आपला किट्टा भाऊ, म्हणजे विश्वन भाऊ, सोमवार आहेत, अजून विक्रम भाऊ गोष्टी करत चालले आहेत. डबल झालं असतं. काय बोलतात भाऊ? काय केलं आता आता आम्ही दुसरी मंडळी आली आता आमची. आता जो आहे विजय विजय कुमार थालापती थालापती, विजय थालापती. चंद्रशेखर आझाद पुन्हा दोन जागा. वॉटरफॉल मस्त आहे. सर्व इथे ट्रेकिंग करायला मस्त आहे. एक नंबर वाटेल ट्रेकिंग करायला. ट्रेकिंग आता एवढं असेल, पाऊस पडून गेला असेल तेव्हा किती असेल. हा मस्त वाटतं एकदम भारी. अरे मित्र लोक मस्त नजारा वाटतो इथून. आमची मंडळी पोच देऊन एकदम काय समजत नाही तिथे तीर मारत होते काय मारत होते. मस्त थंड थंड पाणी, गारगार पाणी लागतंय पायाला. मस्त छान एकदम. काय पायरींवर चढतानाच एकदम इथेच मस्त वाटतं एकदम. अजून खालून येत आहेत मंडळी, बाकी काही इथे थांबलेले आहेत भाऊ लोक आहेत. आता फायनली आम्ही पहिल्या दरवाजाकडे पोचलेले आहे. की जय, हर हर महादेव. मस्त वाटते एकदम. पहिल्यांचे दरवाजे एकदम मस्त वाटत. सुरू भाऊ ट्रेकिंगला एकदम छान. पाऊस चालू झालेला आता. मंदिर आहे इथे. इतकं धूप पडलंय ना, दुकाळ पडलंय, काय दिसत पण नाही पुढचं. पण आम्ही आता तिथे आपला महाराजांचा अभिषेक होतो. अभिषेक महाराज
ते सुद्धा नीट पाहायला नाही भेटलं. आता परत पुढे जातो. कोणतं मंदिर आहे? रायरेश्वर मंदिर. हा ना काय कुटुंबात गेलं तुमचं. सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. पार्वती पत्यावर महादेव. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. आता आपण पोचले तर बाजारपेठ. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले बाजारपेठ आहे. इथून तुला हाक मारा लागले. आता एकदम क्लिअर झाली ना. आता क्लिअर झालं बघ. हा तेच. जगदीश्वर तर आता आम्ही भर पावसात टकमक टोक बघायला चाललेत. आमची मंडळी तर सर्व गेली खाली आपला याच्यावरून, काय बोलतात त्याला, टोपीवरून गेली सर्व. आम्हीच हा टकमक टोक बघायला थांबलेत. माझ्यासोबत आहे फैजू भाऊ आहेत. पावसामध्ये मोबाईल काढले खास हा शूट काढायला. बघू शकता तुम्ही. अजून आपल्याला त्या पॉइंटला जायचे आहेत, इथे ह्या पॉइंटला. चला जाऊया. एकदम ट्रॅकिंग काय भारी भाऊ. डेंजरच माहित ना भाऊ. काय वाटते. फायनली आमचा गड पूर्ण बघून झाला. आमचे मेन पॉइंटला आलेले बघू शकता तुम्ही. इथे जास्त येत नाही कोण, पण आले. तर सकाळपासून क्लायमेट चांगलं होता. आता
आता क्लायमेट खराब झालं आहे फार, खूप पाऊस. जाताना व्हिडिओ काढले, येताना व्हिडिओ काढायला जमले नाही. आता इथे काय दुकान आहे, दुकानाकडे थांबलं आहे. आपला भाऊला भूक लागली आहे, म्हणजे पैजू भाऊला भूक लागली तर तो तिथे भजी खातो. मिळालं एकटंच थांबलं आहे त्याची वाट बघत. आम्ही पाठी दोघाच राहिले, बाकीचे रोपवेने गेले आणि बाकीचे आम्ही अर्धे लोक तरी चालतच जातात. आम्ही खाली जातील पंकभाऊचं स्पेशल जेवण पुलाव भात ते खातील, ते परत ते खाली जातील. तर फायनली आता परत गडावरून आपण खाली उतरले. मागचे आम्ही 4 जण राहिलेले, शुरू, सोहन भाऊ, फैजीबाई. तर परत आता समोर जातो ते आपण जेवतील. आपला पंकू भाऊने आपल्याला जेवण केलेलं आहे, ते रोपेनेच गेले अगोदरच. 10-15 जण गेलेच काही तर रोपेनेच टाकून जात आहे. इथून परत आपल्याला रूमकडे जायला काहीतरी 10 मिनटं आहेत. जाऊया, मस्त जेवण करूया. मग तिकडून आपल्याला जायचं आहे थेट एकविरा. जाऊया. पाऊस पण थांबायचा नाव नाही येतो जातो. मी पण रेनकोट घालतो काढतो. भाऊ लोक सर्वात पुढे येऊन आता जेवायला बसलेत. काय समजत नाही, आम्ही लेट येऊन आम्हाला जेवण आता लेट भेटणार आहे असं वाटणार आहे. हे लवकर येऊन लवकर जेवण चालू आहे लोकांचं. हे पंकू आमचा कुक भाऊ जेवायला या. आज आहे अंडेकडी स्पेशल आणि पुलाव भात. बघा, गरम गरम स्वाद जेवणाचा भर पावसात आमचे पंकू भाऊने आम्हाला चांगली सुविधा करून दिल्याबद्दल धन्यवाद. कामाचं नियोजन केलं आहे, तर अक्षयच्या हातामध्ये भांडी घासण्याचा योग आला आहे. तर तो आधीच कंटाळला आहे की कसं काय करायचं. हा, घरी नाही करत, पण इकडे बाहेर आलो ना मित्रांसाठी करतो. मित्राच्या फॅमिलीमध्ये कसं राहणार. पंकू आता आपण निघाले रायगडवरून. आता आपण थेट जातील एकविरेला. जाऊया, चला. आता मध्येच लावली आपली गाडी. भाऊ लोक थांबली, आपली मंडळी शिक्की घेण्यासाठी. काय माहिती काय करतायत कुठे पण. अजून आपण एकटं पोचले पण नाही. तेव्हा इथे आपली मंडळी इकडेच आहे. जाऊया तिकडे. पाणी प्यायला थांबले असते, पाणी घेतलं. तू चिक्की पण घेतील असं वाटते मला. हे बाय काय केली आहे इधर, काय केली आहे. हा, बिस्किट तर फायनली आम्ही आता आपल्या बंगल्यावर पोचलेले आहेत. आपण जो बुक केलेला आपला पोचलेच स्विमिंग पूल आला बंगल्याच्या आतमध्ये. पंकू भाऊ आपला जेवणाची तयारी करत आहे. पंकू भाऊ स्पेशल काय रात्रीचा? ग्रीन चिकन आणि डीप फ्राय. आता आपल्या जेवणासाठी डीप फ्राय ग्रीन चिकन बनवतोय आणि आता पोरांना चाकण्यासाठी चिकन रोस्टेड बनवतोय. ओके. आपली आता मुला लागली स्वयंपाकाला, जेवतील वगैरे. चिनू भाऊ आता आपल्याला सगळे बंगला दाखवतो. कसा आहे आपला बंगला. मी हा 2nd फ्लोअर आपला. इथे 3 रूम आहेत. असं एक रुपेश भाऊ इथे कोण आहेत.
AC चालू, दरवाजा उघडा, मस्त आहे चाललं. तर वरती पण दाखवतो. इथे टीव्ही आहे, टीव्हीला काय कनेक्शन नाही. आता वरती जातो. फ्रिश, हा तिसऱ्या मजल्यावर आपण चढले आहेत. आपला भाऊ रेस्ट करत आहेत. वरती पण 3 रूम आहेत. इथे हा पहिला रूम, हा दुसरा, इथे वॉशरूम वगैरे आहेत. हे तिसरा रूम. आता वरती जाऊया. वरती कसं आहे ते बघूया. वरती सीधा काय ते आपण बघूया. वरती मस्त आहे एकदम, चिल करायला, चिल. आजूबाजूला इथे असा आहे आपला बंगला आजचा. काम चालू झालं आमचं. ग्रीन चिकन, हे आपला पंकू भाऊ, सर्व आपली मंडळी, कांदे सोलायला, लसूण सोलायला. माणसं आहेत जास्त. इकडे आपला सचिन भाऊ हिशोब देत आहे, सर्व म्हणजे हिशोबाचा बोलत आहे. तिकडे आपला हिशोब चालू आहे. आपला विक्रम भाऊ, आपली छोटी मंडळी. आपला भाऊ काम न करणार होता, भाऊ काम करायला लागला. काय बोलतो भाऊ? चिकन धुवा लागलाय. चिकन. आपलं असं किचन आहे तुमचं. हे आपलं सर्व साहित्य आपण घरून आणलेलं आहे सर्व. हे पाणी, शेगडी बोला, सिलेंडर बोला, असं आपला बंगला आहे. मला अगोदर दाखवलं असेल मी बंगला वगैरे. आमचा बाईक भाऊ चिकन फ्राय करत आहेत. हे चिकन आपला पंकू भाऊनी रेडी करून देणारा आणि आपला फ्राय करणारा आपला मेंबर भाविक. इथे आता काय, हे काय भात ठेवलंय, भात आहे हेच. तर ह्या व्लॉगला इथेच थांबवतो. भेटूया पुढच्या व्लॉग म्हणजे उद्या.